वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन आणि मोर्चाची घोषणा केली। त्यामुळे मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनावर मोठा ताण येणार आहे। 29 ऑगस्ट हा यंदाच्या गणेशोत्सवाचा तिसरा दिवस आहे। गणेशोत्सवात मुंबईत आधीच मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना त्यात मराठा आंदोलकांचीही मोठ्या संख्येने गर्दी होईल। परिणामी मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे। प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही। माझ्या पोटात जे ते तोंडात असते। माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जाती रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचले, दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं। हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत। आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो। मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं। नवी मुंबईतल्या दिघा इथे आज कॅपिटल अँड डेटा सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते